आज मी ना हळद लावणार आहे आणि ती आपल्याकडे येते का बघूयात. कारण ही जास्ती करून कोकणामध्ये वापरतात. पण आम्ही फर्स्ट टाईम आता ही ट्राय करणार आहे, की आपल्याकडे येईल की नाही. तर याला 7 ते 8 महिने लागतात हळद यायला आणि जास्ती पाणी जास्ती लागतं याला. जसं कोकणाकडे पाण्याचं प्रमाण जरा जास्ती असतं. पण पाण्यापेक्षा ना हळदीला ओलावा जास्ती महत्त्वाचा असतो आणि याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत हळदीच्या याच्यामध्ये आणि आंबा हळद वगैरे म्हणतो आपण, तर त्याला कच्च्या आंब्यासारखा वास येतो, म्हणून त्याला आंबा हळद असं म्हणतात. आणि आता ही आपण हळद लावूया आणि नंतर 7-8 महिन्याने ही हळद कशी येते ते आपण बघूया. त्याच्यासोबतच मी आलं आणलेलं आहे आणि आपण ते पण बघूया, कारण मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे ही, की हळद कशी लावतात आणि कशी येणार आहे वगैरे. तर ही सरीवर वगैरे लावतात किंवा बेडवरती पण लावतात. तर आपण आता याची सरी काढून घेऊयात आणि सरीवरती ना ही लावूयात. हळद लागवडीसाठी ना थोडंसं शेणखत आणि थोडीशी राख, जी चुलीमधली राख असते ना ती आपल्याला लागत असते, जी खड्ड्यामध्ये आपल्याला टाकायची असते. त्यामुळे मी इथे गोळा करत आहे आणि ते आपण शेतामध्ये घेऊन जाऊया. इथं ना भरपूर असं गवत उगवलेलं आहे. इथं चिकटा बोलतो आपण साधारण ते शेतामध्ये चिकटा, तो भरपूर आहे. तो आता माझ्या कपड्यांना चिकटणार आहे, पण मी हरकत नाही, मला ती लावायचीच आहे हळद. तर ती मी लावून घेते. पण इकडं बघाल तुम्ही मागे ना, तर एक पाण्याचा होल केलेला आहे इकडं असं. तर इथून पाणी आपल्याला भेटू शकतंय, कारण गावाकडे तरी सध्या पाऊस काही नाहीये. तर आपण त्याच्यातच हे करूया. आणि त्याच्यासाठी ना आता मी ही वरून राख आणली आणि थोडंसं शेणखत आणले. त्याच्यामध्ये टाकूयात आपण हे. आधी सरीवरती खड्डे करून घेऊया आणि लावूया. पण छोटे-छोटे खड्डे करून घेतलेले आहेत. तर जेवढी हळद आहे माझ्याकडे तेवढेच खड्डे केलेत मी. हे बघा. आता याचा फुल डिटेल ब्लॉग ना मी खाली जो त्रिकोणी आयकॉनचं बटन दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मी फुल व्हिडिओ अपलोड केलाय. जसे मी हळद कशी लावतात वगैरे. मला जेवढं काही माहिती आहे हळद कशी लावतात, तसं मी लावलेली आहे. दाणे लागले त्याचं बघूयात आपण याला. ही एकदम कोवळी आहे. म्हणजे खूपच कोवळं आहे हे कणीस. पण हे कोवळं कणीस ना खूप छान लागतं. म्हणजे आता मी ट्राय करते. मी हात पण धुतलेला नाहीये, तरी मी खाते. मला फार आवडतं हे. हं, मस्त लागते. आता ही कोवळीच आहे, पण आपण ज्याला दाणे आलेत ना, ज्या मक्याला दाणे वगैरे आले, ते घरी घेऊन शिजवून खाऊयात किंवा भाजून वगैरे खाऊयात चुलीवरती. पण माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील ना, तर माझ्या चॅनेलला